रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहे ते आरोप अशा रीतीनं लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपालीताईच करत आहे. म्हणजे रुपालीताई आता पोलीस अधिकारी झालेले आहेत, त्याच चौकशी अधिकारी करत आहेत, तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत. वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे. अशा स्वरूपाचं गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जी राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालीताई चेकाळल्या का? कारण रुपालीताईचे आणि रोहिणीताईचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालीताई एवढं चेकाळून बोलत आहे. पण त्यांनी सत्य ते बोलावं, त्याच्याबद्दल बहुमत असण्याचं कारणच नाही आहे. पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही. माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता पोलीस करत आहेत, SIT कशाला करतात चौकशी? SIT तुमच्या अंडर आहे. तर केंद्र सरकारच्या अंडरचे एखादी निष्पन्न संस्था म्हणजे CBI वगैरे सारख्यांना चौकशी करा. नाही लांबणारं प्रकरण जर असेल तर SIT नाही करू शकत या संदर्भामध्ये. त्यामुळे CBIकडे चौकशी करा. पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली आहे, मुलीची तक्रार आली आहे आणि ह्याच्यात आहे. हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे, माझं प्रायव्हेट लाईफ आहे. या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे. गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेशीर काय मी म्हणणार आहे की असं केलं असेल समाजाला हे अत्यंत घातक आहे, तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे, त्याला दुसरी शिक्षा असता कामा नये अशी माझी मागणी राहणार आहे. पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे. पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी, त्यातली डिटेल माहिती हे जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील. कोणाची तक्रार असेल तर नाहीतर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.